नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या सगळ्यांचा आवडता चित्रपट म्हणजे जत्रा या चित्रपटाच्या काही अननोन फॅक्ट्सवरती बोलणार आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. फॅक्ट नंबर 1, केदार शिंदे यांना जत्रा या चित्रपटाची कल्पना अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीपासून सुचली होती. कारण त्या कादंबरीच्या सुरुवातीला 2 गावं दाखवले होते, त्यापासूनच त्यांना ती कल्पना सुचली. फॅक्ट नंबर 2, जत्रा हा चित्रपट जसा रिलीज झाला तसा हा चित्रपट केदार शिंदे यांना सगळ्यात जास्त नुकसानदायक ठरलेला होता. कारण हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर हा बिलकुल चालला नाही, त्यामुळे त्यांच्या पैशांचं जास्तीत जास्त नुकसान झालं होतं. फॅक्ट नंबर 3, लक्ष्मीकांत बेर्डे गेल्यानंतर प्रिया बेर्डे यांनी या चित्रपटाद्वारे एक सॉलिड कमबॅक केला होता. फॅक्ट नंबर 4, जत्रा या चित्रपटाची प्रेरणा अजून कुठला नाही तर अशी ही बनवा-बनवी चित्रपट होता. फॅक्ट नंबर 5, चित्रपटाचं नाव आधी ह्याला गाड रे त्याला गाड असं ठेवलं होतं, पण जसं जसं चित्रपटाचं चित्रीकरण होत गेलं आणि शेवटी एक पॉईंटला येऊन केदार शिंदेंना जाणीव झाली की मी या चित्रपटाचं नाव जत्रा हेच ठेवायला पाहिजे, आणि त्यामुळे चित्रपटाला नाव मिळालं जत्रा. फॅक्ट नंबर 6, जत्रा या चित्रपटाचा क्लायमॅक्स पूर्णपणे तो म्हणजे अंकुश चौधरी यांनी डिझाईन केला होता. फॅक्ट नंबर 7, जत्रा या चित्रपटासाठी अजय अतुल यांनी वेगवेगळे साऊंड डिझाईन बनवले होते. त्यातले 2 विशेष साऊंड डिझाईन म्हणजे गावासाठी वापरलेले, एक ह्याला गाडरेसाठी, एक त्याला गाडरेसाठी. जत्रा हा त्यावेळी ग्लोबल आर्टिस्ट सोबत काम करत होता. ह्याचं उदाहरण सांगतो. जत्रा चित्रपटामध्ये जे काही VFX झालंय त्या VFXचं काम केलंय लॉर्ड ऑफ द रिंग्स या चित्रपटामध्ये ज्यांनी VFXचं काम केलं होतं त्याच व्यक्तीने जत्रा या चित्रपटासाठी VFXचं काम दिलंय. काय मग मज्जा आली ना जत्राचे अननोन फॅक्ट्स ऐकून? तर असेच अननोन फॅक्ट्स आणि मूवी रिव्ह्यूज मी या चॅनलवरती टाकत असतो. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की रचनापुत्र रवींद्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवरती माझं एक पेज आहे रचनापुत्र रवींद्र या नावाने, त्याला सुद्धा नक्की फॉलो करायला विसरू नका.